लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। लातूरकरांच्या पिण्याचं पाणी काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी चोरल्याचा आरोप पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता। त्यांच्या या आरोपाला आता अमित देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय। पालकमंत्री दुष्काळाचं राजकारण करत असून एवढे दिवस गप्प का होते असा सवाल अमित देशमुख यांनी उपस्थित केला। मत मागायला येतील त्यांना विचारावं लागणार आहे, अरे तुम्ही आमच्या हक्काचं पाणी घेऊन जातात तर ह्याची आता हिशोब आपण घेणार आहे। या लोकांना आपल्या गल्लीमध्ये येऊ देऊ नका। सर्वात मोठे चोर जर कोण असतील काँग्रेसवाले, आता हे फार मोठे चोर। अरे पैसे चोरले समजू शकतो, एखादी गोष्ट चोरली समजू शकतो, चॉकलेट चोरलं समजू शकतो, पण या काँग्रेसवाल्यांनी तुमच्या हक्काचं पाणी चोरलंय। या लोकांना जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे। दुष्काळ हा ओढावला होता आपल्यावर, अडचणीचा काळ होता, सामान्य माणूस अडचणीत होता, तेव्हा त्याला पाणी देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य होतं आणि ती जिम्मेदारी बजावत असताना आता त्याचं राजकारण केलं जातं। मला असं वाटतं की हे दुर्दैवी आहे। पाणी चोरलं असा स्पेसिफिक उल्लेख केला, गुन्हा नोंदवा आमच्यावर पाणी चोरलं तर। नुसतं हवेत बोलून काय, हवेत बोलून काय, गुन्हा नोंदवा। आहे का पुरावा पाणी चोरल्याचा, गुन्हा नोंदवा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।